निषेध असो विराज कंपनीचा निषेध असो, या एमपीसीबीचं करायचं काय? खाली डोकं वरती पा, या एमपीसीबीचं करायचं काय? खाली डोकं वरती विराज कंपनीचा निषेध असो. सेना आदिवासी एकता परिषदेच्या नीता काटकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यांची आपण याबद्दल प्रतिक्रिया याची जाणून घेणार आहोत. मॅडम, काय सांगाल, आज आपण या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात, बाजूला जनता दरबार सुद्धा भरलेला आहे, काय अपेक्षा आहे? एकतर पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि इथे आदिवासींचाच आवाज दाबला जात आहे. निसर्ग, जमीन, पाणी यांचं खूप नातं आमच्याशी जोडलेलं आहे. आम्ही पर्यावरण राखणारे लोक आहोत आणि आज आमचे निसर्गवासी काळूराम काका ढोबळे हे जिथपर्यंत होते तिथपर्यंत त्यांनी निसर्गाशी, पर्यावरणाशी एकरूपता होती त्यांची आणि निसर्ग कसा वाचेल, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत आणि पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा आहे. आमची मान ग्रामपंचायत ही पेसा कायदे अंतर्गत ग्रामपंचायत आहे आणि एकतर ह्या ग्रामपंचायतीचं पेसा कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. ग्रामसभेचा ठराव विरोधाचा असताना सुद्धा ह्यांनी त्यांच्या हुकुमशाहीने त्यांच्या पैशाच्या जोरावर त्यांनी हा प्रकल्प उभा करण्यात पुरेपूर त्यांनी एकदम काय सांगतात, त्यांनी एकदम हुकुमशाहीने हा प्रकल्प उभा कसा करता येईल ह्याच्याकडे यांचं पूर्ण लक्ष आहे. आणि माझं सांगणं पालकमंत्र्यांना एकच आहे की साहेब, तुम्ही या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. तुम्ही पालघरला या जिल्हा कार्यालयात येतात. आमचं मान ग्रामपंचायत फक्त 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तुम्ही एकदा या, तिथल्या जनतेशी संवाद साधा, तिथल्या लोकांच्या काय समस्या आहेत, आम्हाला विराज कंपनीचा किती त्रास आहे, आमच्या जमिनी खराब झालेल्या आहेत, आमचं पाणी खराब झालेलं आहे आणि अजून तुम्ही विस्तारीकरणाच्या गोष्टी करत आहात. जगायचं की नाही जगायचं, आमच्या पुढच्या पिढीचं काय होईल याकडे तुम्ही लक्ष दिला पाहिजे. आमची एकच मागणी आहे की ह्या प्रोजेक्टला तुम्ही आमच्या सोबत राहा आणि हा प्रोजेक्ट कसा हद्दपार होईल याच्याकडे तुम्ही लक्ष द्या, एवढीच आमची मागणी आहे. हा विराज कंपनीचा प्रोजेक्ट आम्हाला नको, आम्हाला रोजगार पण नको. आमची जर जमीन वाचली तर आम्ही शेती करून जगू, पण आम्हाला हा विकासाच्या नावावर आमचं आयुष्य बर्बाद करणारा हा विराज कंपनीचा प्रकल्प नको आहे. ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हा प्रकल्प होत आहे त्या मान ग्रामपंचायतीच्या सरपंचसुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा याबद्दल विचारणा करणार आहोत. काय सांगाल, आज आपण सरपंच म्हणून आपली काय भूमिका असेल? नमस्कार. मान ग्रामपंचायत सरपंच. माझ्या ग्रामपंचायतमध्ये विराज कंपनी आहे, त्याचं पूर्णपणे जमीन आणि पाण्याचा पूर्ण नाश झालेला आहे. आमच्या माणसाला पिण्यासाठी पाणी नाही, जिथे आम्ही बोरवेल मारतो तिकडचं पाणी लाल निघत आहे. ज्या महिला अंघोळीला पाणी वापरतात त्या येऊन मला सांगतात, ताई ह्या आमच्या अंगाला खाज येते. मी सांगते त्यांना कशामुळे, तर आम्हाला पाणी व्यवस्थित नाही, मग त्याच्यामुळे ही खाज येते. आणि आम्ही असं पालकमंत्र्यांना एवढंच विनंती करते की त्यांनी हा आमच्या ग्रामपंचायतमध्ये यावं आणि आमच्या गावात काय म्हणजे समस्या आहेत त्या जाणून घ्याव्या. आणि ह्या विराज कंपनीला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि ही विराज कंपनी कधी होऊन देणार नाही. आणि तर नक्कीच आपण सरपंचांची भूमिका सुद्धा जाणून घेतलेली आहे. आता या प्रकल्पाबद्दल ग्रामस्थांच्या काय भूमिका आहेत ते आपण थोड्या वेळाने जाणून घेणार आहोत. त्यासाठी पाहत राहा मशाल न्यूज नेटवर्क.